माझी आई माझ्याहूनही तरुण होती. म्हणजे मी 25 वर्षांचा होतो तर आई 20 वर्षांची होती. ती माझ्याहून लहान होती. माझ्या बाबांनी नुकतंच नवीन लग्न केलं होतं आणि त्यांनी जिला माझी आई म्हणून घरी आणलं होतं ती माझ्यापेक्षाही लहान होती. आता मी तिला नावाने हाक मारावी की आई म्हणावं हा मला प्रश्न पडला होता. सगळ्यात आधी तर मला बाबांचं ते लग्न मान्य नव्हतं, पण त्यांना माझ्या मतावर चालवणारा मी कोण होतो? मी त्यांचा वडील नव्हतो जे ते माझं ऐकतील. ते काही असो, मला बाबांचं वागणं पटलं नव्हतं. आई गेल्याच्या एवढ्या वर्षांनंतर अचानक त्यांना लग्न करण्याची इच्छा झाली तरी कशी? याआधी तर आत्या बऱ्याचदा त्यांना त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी आग्रह करून गेल्या होत्या, पण बाबा नेहमी माझं नाव पुढे करायचे. ते म्हणायचे की मला माझ्या रोहितच्या प्रेमात जराही तडजोड करायची नाही. त्याची दुसरी आई त्याच्याशी प्रेमाने राहील का यावर माझा विश्वास नाही, असं म्हणून त्यांनी नेहमी लग्नासाठी नकार दर्शवला होता. आणि आता चक्क ते लग्न करून आले होते. बाबा आता 50 वर्षांचे होते. त्यांची बायको त्यांच्या अर्ध्या वयाची होती. बाबा लग्न करून आले आहेत हे त्यांनी मला समोरून सांगितलं नव्हतं. त्या दिवशी मी सकाळी झोपेतून उठलो आणि किचनमध्ये जाऊ लागलो. मी रोजप्रमाणे किचनमध्ये नाश्ता घेण्यासाठी गेलो. जेव्हा मी किचनमध्ये गेलो तेव्हा मला तिथे एक महिला दिसली, पण ती आमची कामवाली उषा मावशी वाटत नव्हती. जेव्हा तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तर क्षणभरात माझी पावलं मागे झालीत, कारण ती आमची कामवाली उषा मावशी नसून कोणी दुसरीच होती. तिला बघून मी क्षणभर घाबरलो. मी म्हणालो, तू कोण आहेस आणि आमच्या घरात तू काय करतेस? उषा मावशीने तुला इथे कामाला पाठवलंय का? तर ती म्हणाली, नाही, मला कोणत्या उषा मावशीने पाठवलेलं नाही, मी तुझी आई आहे. त्या मुलीचं बोलणं ऐकून मी तर गोंधळातच पडलो. मी तिला म्हणालो, तू मला चोर दिसतेस, मी आत्ताच पोलिसांना फोन करतो. उगाच स्वतःला या घराची मालकीण बनवून घेत आहेस. तेव्हा बाबाही घरी नव्हते. त्या दिवशी ते लवकर ऑफिसला गेले होते. मी पोलिसात फोन करण्याआधी मी बाबांना फोन केला व ते सगळं काही सांगितलं. तर बाबा म्हणाले, ती तनू आहे, तुझी आई. ती जे बोलत आहे ते खरं आहे, ती कोणी चोर वगैरे नाही. बाबांचं बोलणं ऐकून मी शॉकमध्येच गेलो, कारण माझ्यासमोर ती कोणी 40-50 वर्षांची महिला नव्हती. ती होती 20 वर्षांची मुलगी. तिने माझ्या 50 वर्षांच्या बाबांमध्ये काय पाहिलं की तिने त्यांना लग्नासाठी होकार भरला? मला तर काही कळत नव्हतं, पण बाबांचा फोनवरचा कठोर आवाज ऐकून मी तिला पुढच्या वाक्याला आई म्हणून हाक मारली. बाबांचा फोन ठेवताच ती माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून समजली होती की बाबांनी मला तिच्याबद्दल सांगितलं आहे. तेव्हा ती म्हणाली, तू आवरून ये, मी तुझ्यासाठी नाश्ता लावते. तिच्या बोलण्यावर मी काही उत्तर न देता तिथून निघून गेलो. त्या दिवशी मी घरात नाश्ताही केला नव्हता. मी कॉलेजमध्ये रागातच गेलो होतो. दिवसभर माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त विचार चालले होते. बाबांनी आता या वयात लग्न का केलं असेल, हाच विचार माझ्या डोक्यात येत होता. मला त्या मुलीला आई म्हणून घ्यायचं नव्हतं, त्यामुळे मी तिच्याशी जरा तुटक राहू लागलो. बघता बघता 2 दिवस उलटले. मागच्या 2 दिवसांपासून मी घरात त्या मुलीच्या हातचं जेवण जेवलो नव्हतो, कारण मला फार राग होता. पण बाबा मात्र नाश्ता, जेवण सगळं काही तिच्या हातचं खात होते. मी 2 दिवसांपासून बाहेर हॉटेलमध्ये जेवत होतो. तिसऱ्या दिवशी वैतागून मी आमच्या घरी काम करणाऱ्या उषा मावशीला फोन लावला. ती मुलगी घरी आल्यापासून मावशी आमच्या घरी कामाला येत नव्हत्या. मी त्यांना म्हणालो, उषा मावशी, तुम्ही लगेच आमच्या घरी नेहमीसारख्या कामाला या. तर त्या म्हणाल्या, छोटे मालक, मी आता येऊ शकत नाही, कारण त्या घराच्या नवीन मालकीनबाईने मला सुट्टी दिली आहे. त्यांनी सांगितलं की आता माझं काही काम नाही. उषा मावशीचं उत्तर ऐकून माझी अजूनच चिडचिड वाढली. त्या काल आलेल्या मुलीने घरात तिचा हुकूम गाजवायला सुरुवात केली होती. तेव्हा मी डायनिंग टेबलवर डोक्याला हात लावून बसलो. तोच माझ्यासमोर जेवणाचं ताट आलं. आई मला म्हणाली, रोहित, राग थंड झाला की मग जेवण करून घे. 2 दिवस झाले तू माझ्याशी बोललाही नाहीये आणि घरात काही खाल्लंही नाहीस. अजून किती दिवस बाहेर हॉटेलचं खाणार? मला बाहेरचं जेवण पचायचं नाही आणि रोज असं तेलकट मसालेदार अन्न शरीरासाठी योग्य तर नव्हतं. तेव्हा मला फार भूक लागली होती. मग आई तिथून जाताच मी जेवण करू लागलो. पहिला घास खाताच त्या जेवणामध्ये मला आईची माया जाणवली. जेवण तर फार रुचकर बनवलं होतं. मी पोटभर जेवलो. त्या दिवसानंतर हळूहळू का होईना मी आईसोबत बोलू लागलो. बघता बघता आठवडा उलटला. मला आमच्या घरात काहीतरी अस्वस्थ जाणवत होतं. माझ्यासमोर नेहमी हसरा चेहरा घेऊन फिरणाऱ्या माझ्या तरुण आईच्या आयुष्यात असं काहीतरी घडत होतं ज्याची मला कल्पना नव्हती. त्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो होतो. मी आता नवीन वर्षापासून जिम सुरू करायचं ठरवलं होतं. त्यामुळे जानेवारीच्या 1 तारखेला उठून मी सकाळी सकाळी जिमला गेलो आणि सकाळी 8 वाजता मी घरी आलो. जेव्हा मी घरी आलो तेव्हा मी पाहिलं आई तिच्या खोलीतून बाहेर येत होती, परंतु तिचा चेहरा नाराज दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर एक गडद नाराजी होती. काही वेळाने बाबाही त्यांच्या खोलीतून बाहेर आले, पण त्यांचा चेहरा मात्र गंभीर होता.
त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव मिश्र होते. आनंदाचे, गंभीर, हसरे. म्हणजे मला असं वाटलं की आई बाबांपासून खुश नाहीये, पण बाबा मात्र लग्न झाल्यापासून खुश दिसू लागले होते. असो, जे काय होतं ते त्या दोघांचा आपापसातला विषय होता. मी त्यात लक्ष घालायला नको. त्या दिवशी माझा मित्र मला भेटायला घरी आला होता. अनुराग त्याची नवीन गाडी घेऊन डायरेक्टली माझ्या घरी आला. त्याने मला सरप्राईज भेट दिली होती. अनुरागने तो घरी येतोय याबद्दल मला फोन करून कल्पनाही दिली नव्हती. तो अचानक आल्यामुळे त्याची व आईची भेट झाली. आई किचनमध्ये त्याच्यासाठी कॉफी घ्यायला गेली. तेव्हा तो माझ्याकडे कुजबूज करू लागला. म्हणाला, ही कोण? तुझं लग्न वगैरे ठरलं का? की लिव्हिंगमध्ये? मी त्याला म्हणालो की अनुराग काही काय बोलतोय? मी आणि लिव्हिंग? तेही बाबा घरात असताना? तुला तर माहीत आहे मी जास्त मुलींशी बोलत नाही. आणि ही माझी... त्या शब्दांवर मी अडकलो. 20 वर्षांची तरुण मुलगी माझी आई आहे हे मी अनुरागला कसं सांगावं मला कळत नव्हतं. तो मला वारंवार विचारू लागला. तेवढ्यात आई कॉफी घेऊन हॉलमध्ये आली. बहुतेक तिने आमचं बोलणं ऐकलं होतं. ती म्हणाली, मी रोहितची दूरचे नातेवाईक आहे. आईने माझी लाज राखली. मला वाटलं ती माझी आई आहे असं ती माझ्या मित्राला सांगेल आणि माझ्या ग्रुपमध्ये माझा हसू होईल. परंतु आईने तसं काही होऊ दिलं नाही. तिने माझी लाज राखली होती. अनुराग तिथून जाताच मी आईला थँक्यू म्हणालो. ती म्हणाली, मला माहीत आहे तुला मला आई म्हणायला लाज वाटते, पण तरीही तुझ्या बाबांच्या धाकामुळे तू मला आई म्हणतोय. पण काही हरकत नाही. तुला जर मला आई म्हणायला आवडत नसेल तर तू मला माझ्या नावाने हाक मार. त्या दिवसापासून मी आईसोबत बोलू लागलो. हळूहळू आमचं नातं फ्रेंडली होऊ लागलं. मी तिला बऱ्याचदा माझ्यासोबत मार्केटमध्ये चल म्हणालो. मी तिला हेही म्हणालो की तुला काही खरेदी करायचं असेल तर मी तुला मार्केटमध्ये घेऊन जातो. पण ती म्हणायची मला घराच्या बाहेर निघायचं नाही. तीही आजकालची मुलगी होती. मलाही वाटायचं की तिची इच्छा असेल की आपणही बाकी मुलींप्रमाणे फ्रीली आयुष्य जगावं, पण ती घरातून बाहेर निघायची नाही. मग हळूहळू मी तिच्यासाठी तिला विचारून तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ आणू लागलो. जेव्हा मी तिच्यासाठी खाद्यपदार्थ आणायचो तेव्हा ती ते आवडीने खायची. हळूहळू आमच्यामध्ये गप्पा गोष्टी सुरू झाल्या होत्या. एके दिवशी मी आईसाठी घरी पाणीपुरी घेऊन आलो. त्यावेळी बाबा घरी नव्हते. आईने आम्हा दोघांसाठी प्लेट्स लावल्या. पाणीपुरी खात असताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. बोलता बोलता मी तिला विचारलं की आई तुला अजून काय काय आवडतं? ती मला तिच्या आवडी सांगू लागली आणि मग म्हणाली, अरे मला आई नको म्हणूस. तुला नाही आवडत ना? तू मला माझ्या नावाने हाक मार, मला आवडेल ते. वाटलं तर तुझ्या बाबांसमोर मला आई म्हण. त्यावेळी तिचा मूड फार आनंदी होता आणि आनंदाच्या भरात ती माझ्याशी फार गप्पा गोष्टी करत होती. बोलता बोलता मी तिला एक प्रश्न केला आणि तो प्रश्न ऐकून ती जागीच थांबली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक मिटलं. मी म्हणालो, तनू, माझ्या 50 वर्षांच्या बाबांशी लग्न करण्याची अशी काय मजबुरी होती? माझा तो प्रश्न ऐकून ती थिजली. म्हणाली, याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण तू या लग्नापासून खुश आहेस का? माझ्या त्या पुढच्या प्रश्नावर तिच्या चेहऱ्यावरील तो आनंद पूर्णपणे गळून पडला. ती ततमम करू लागली. हो बोलावं की नाही हेही तिला कळत नव्हतं. मग तेव्हा तिला धीर देण्याकरता मी तिच्या हातावर हात ठेवला आणि क्षणात तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ती म्हणाली, रोहित, मला भीती वाटते रे, त्या रात्रीची. एवढं बोलून ती तिथून उठून निघून गेली. भीती वाटते त्या रात्रीची? या शब्दाचा अर्थ काय? मला वाटलं ती रात्री तिच्या खोलीत घाबरत असावी आणि ती भीती बाबांचीच असेल. आजकाल सारख्या वयाचे जोडपे असले तरी मुली नवऱ्याला घाबरतात आणि इथे तर वयाचं दुप्पट अंतर होतं. त्या दिवसापासून नकळत माझं लक्ष बाबांच्या खोलीवर जाऊ लागलं होतं. एकदा तर मी आईला रात्री रडताना तिच्या खोलीतून बाहेर येताना पाहिलं. रडत रडत ती किचनमध्ये गेली. त्यावेळी मला तिला विचारायचं होतं की तू का रडत आहेस? तुला नेमकी भीती कसली वाटते? बाबा काही करतात का? म्हणजे ते काही बोलतात का ज्याची तुला भीती वाटते? मला तिला प्रश्न तर खूप करायचे होते, पण मी विचारू शकलो नाही, कारण तिच्याजवळ जाण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकलं तोच बाबा मला त्यांच्या खोलीतून बाहेर येताना दिसले. ते तनूला हात धरून पुन्हा त्यांच्या खोलीत घेऊन गेले. त्यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू होते. बाबा त्यांच्या बायकोला त्यांच्या खोलीत घेऊन गेले आणि त्यांनी खाडकन दरवाजा बंद केला. ते सगळं काही मीही बघत आहे याची कल्पना त्या दोघांनाही नव्हती. काहीच वेळात आईच्या रडण्याचा आवाजही नाहीसा झाला. सगळीकडे शांतता पसरली. मीही माझ्या खोलीत निघून गेलो. मला रात्रीची झोपच येत नव्हती. मी कानात हेडफोन लावून गाणी ऐकत स्वतःचं मन इकडे तिकडे भरकटवण्याचा प्रयत्न करू लागलो, पण काही केल्या मला झोप येत नव्हती. वारंवार माझी पावलं बाबांच्या खोलीकडे वळत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे उठून जिमला गेलो आणि जेव्हा घरी आलो तेव्हा रोजसारखं तेच दृश्य होतं. बाबा त्यांच्या खोलीतून बाहेर आले ते हसऱ्या चेहऱ्याने आणि आई तिचा उतरलेला चेहरा घेऊन खोलीतून बाहेर आली होती. मला तर आता नकळत तनूची फार काळजी वाटू लागली होती.
बाबा त्यांच्या आयुष्यातील एवढ्या वर्षांचा एकटेपणा काहीच दिवसात घालू पाहत होते असं वाटत होतं. परंतु त्याचा परिणाम तनूवर वाईट होत होता याचं त्यांना भान नव्हतं. त्या दिवशी सकाळी तनू मला फार नाराज दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर ते हसू नव्हतं जे नेहमी माझ्यासोबत बोलताना असायचं. बाबा तर मी डायनिंग टेबलवर येण्याआधीच नाश्ता करून त्यांचा टिफिन घेऊन ऑफिसला निघून जायचे. माझ्या बाबांकडे पैशांची कमी नव्हती आणि बहुतेक त्याच पैशांच्या जोरावर त्यांना एवढी तरुण आणि सुंदर बायको मिळाली होती. तनू दिसायला खूप सुंदर होती. त्यातल्या त्यात ती तरुण असल्यामुळे तिचं रूप अजूनच खुल्लं होतं. तिच्यावर कुठलाही रंग फार शोभून दिसायचा. त्या दिवशी ती नाश्त्याच्या टेबलवर माझ्याजवळ थांबलीच नाही. मला नाश्ता देऊन ती तिथून निघून गेली. मलाही कॉलेजसाठी वेळ होत होता म्हणून मी तिच्याशी गप्पा करायला किंवा विचारपूस करायला थांबलो नाही. पण तिला खुश करण्यासाठी कॉलेजवरून घरी येताना मी तिच्यासाठी छानसा अनारकली ड्रेस घेऊन आलो. तो लाल कलरचा ड्रेस पाहून तनू आई फार खुश झाली होती. आनंदाच्या भरात तिने मला प्रेमाने मिठी मारली. जेव्हा ती माझ्यापासून बाजूला झाली तेव्हा ती तिच्या आनंदात होती. म्हणाली, रोहित, मला वाटलं होतं तू तर तुझ्या बाबांपेक्षाही खडूस असशील, पण तू तर खूप छान आहेस. तुझा स्वभाव किती छान आहे ना. तू मला किती समजून घेतोस, माझ्यासाठी किती छान भेटवस्तू आणतोस. तेव्हा तिने समोरून मला प्रश्न विचारण्याची एक संधी दिली होती. मी बोलता बोलता म्हणालो, म्हणजे बाबा असं नेमकं कुठल्या प्रकारचे खडूस आहेत? नेमका तुला बाबांचा असा कसला अनुभव आहे? तेव्हा ती पुन्हा शांत झाली. म्हणाली, जाऊ दे, तू का उगाच वारंवार तुझ्या बाबांबद्दल मला प्रश्न करतोयस? माझ्यापेक्षा तू त्यांना जास्त ओळखतोस, मग तरीही मला का प्रश्न करतोस? आता तू माझ्यासाठी एवढे छान गिफ्ट आणलंयस, त्याचा आनंद मला घेऊ दे. काहीच वेळात तनू तो ड्रेस घालून माझ्या समोर आली. त्या ड्रेसमध्ये ती खूप छान दिसत होती. गेल्या काही दिवसांपासून काय माहीत का, पण मला आई आणि बाबांच्या नात्यामध्ये एक वेगळाच इंटरेस्ट येऊ लागला होता आणि तो नेमका कुठल्या प्रकारचा होता हे मलाही समजून येत नव्हतं. त्या दिवशी माझ्या डोळ्यांसमोर सारखा तनूचा चेहरा फिरत होता. तिच्यावर तो लाल कलरचा अनारकली फार शोभून दिसत होता आणि तिचं तेच रूप वारंवार माझ्यासमोर येत होतं. त्या दिवशी ही रात्री माझ्या कानावर तिच्या रडण्याचा आवाज आला. बाबांच्या खोलीत नेमकं काय होतं की आई रात्री रडत असते? आता मला त्या खोलीत काय घडतं हे बघण्याची उत्सुकता लागली होती. मी त्या खोलीत जाण्याची योजना आखायला सुरुवात केली. मी ठरवलं, मी त्या खोलीत जाणार आणि आईची भीती, निराशा सगळं माझ्या डोळ्यांनी बघणार. मग पुढे 2 दिवस मी आईच्या आणि बाबांच्या वागण्यावर लक्ष दिलं. बाबा नेमकं कधी खोलीत जातात या सगळ्या गोष्टींकडे मी बारकाईने लक्ष दिलं आणि तिसऱ्या दिवशी मी बाबांचा नाईट सूट घालून बाबा खोलीत नसताना त्यांच्या खोलीत शिरलो. मला वाटलं होतं मी खिडकीच्या दिशेने उभं राहून आई खोलीत येताच तिला बाबा बनून प्रश्न विचारेल आणि मला जे जाणून घ्यायचं होतं ते जाणून घेईल. परंतु मी जे ठरवलं होतं सगळं त्याच्या उलटच झालं आणि जे व्हायला नको होतं तेच घडलं. काही वेळात आई खोलीत आली. मी कपाटामागून बाहेर येणारच होतो, तोच बाबा त्यांच्या खोलीत शिरले. त्यांना पाहून मी आहे त्या जागेच लपून राहिलो. काही मिनिटातच माझ्या कानांवर आईचा रडण्याचा आवाज आला. ती बाबांना म्हणाली, अहो, तुम्ही तुमच्या मित्राला मला विकणार आहात का? प्लीज मला इथून कुठे जाऊ देऊ नका. मी तुम्हाला नाराज करत आहे का? मी तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. मग तुम्ही मला इथून का कुठे पाठवण्याच्या मार्गावर आहात? प्लीज मला इथेच राहू द्या. तुम्ही माझ्याशी असं का वागत आहात? तुम्ही माझ्याशी बोलत नाहीत. आपलं लग्न झालं आहे. माझं काही चुकत असेल तर मला सांगा, पण प्लीज मला या घरातून दुसरीकडे पाठवू नका. बाबा तनूला कोणा दुसऱ्याच्या स्वाधीन करणार होते. ते ऐकून मला राहवलं नाही आणि तेव्हाच मी कपाटाच्या मागून पुढे आलो. मला पाहून ते दोघेही शॉक झाले होते. बाबा म्हणाले, रोहित, तू इथे काय करतोयस आणि तू हे माझे कपडे का घातले आहेस? मी म्हणालो, मी इथे काय करतोय हे मी सांगेनच, पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा. तुम्ही या 20 वर्षाच्या मुलीशी लग्न का केलं? लग्न केलं तर केलं, पण आता तुम्ही तिला कोणा दुसऱ्याच्या स्वाधीन का करत आहात? तुमचं काम नेमकं काय आहे? तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात? रोज मला आईच्या रडण्याचा आवाज येत असतो. या खोलीत नेमकं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी मी तुमचे कपडे घालून येथे आलो होतो. मला वाटलं मी काही 2-4 प्रश्न आईला विचारेल आणि माझा गैरसमज दूर होईल, पण मी समजत होतो त्यापेक्षाही भयंकर प्रकार इथे चालू आहे. बाबा, मी तुम्हाला तनूला दुसऱ्याच्या स्वाधीन करू देणार नाही. तुम्ही हे पैशासाठी करत आहात की कशासाठी ते मला माहीत नाही, पण जे आहे ते चुकीचं आहे. मी आत्ताच पोलिसांना फोन करतोय. तेव्हा तनूने माझ्या हातून माझा मोबाईल हिसकावला. बाबांनी माझ्या हातून मोबाईल हिसकावला असता तर मी समजलोही असतो, पण त्यावेळी तनूने माझ्या हातून माझा मोबाईल घेतला. ती म्हणाली, तुझ्या बाबांनी माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलेलं नाही, त्यात माझीही हमी होती. पोलिसांना फोन करू नकोस. तेव्हा बाबा जोराने ओरडले. त्यांच्या रागाचा उद्रेक झाला होता. ते म्हणाले, आता तुम्ही दोघेही शांत राहा, मला बोलू द्या. ते म्हणाले, रोहित, मला कधीच तुझ्या समोर येऊन निर्भीडपणे हे सत्य तुला सांगता आलं नाही.
मी घाबरत होतो की तू तुझ्या बापाबद्दल काय विचार करशील, आणि जी भीती माझ्या मनात होती आज तेच घडलं. तू मला चुकीचं समजलास, पण खरं हे आहे की या मुलीला मी विकणार नाहीये आणि हिच्यासोबत मी लग्न माझ्या मनापासून केलेलं नाही. आणि हो, मी हिला एक बोटही लावलेला नाही. सगळ्यात आधी तुझ्या मनातले माझ्याबद्दलचे वाईट विचार काढून टाक. रोहित, मी चांगल्या पदावर नोकरीला आहे, परंतु माझ्यात एक वाईट सवय आहे आणि तीच सवय मला नडली. मी कधी कधी रात्री घरी उशिरा यायचो. तेव्हा मी कोणा मित्राकडे नसायचो. मी एका नाच गाण्याच्या फडात जायचो. त्या रात्रीही मी फडातच गेलो होतो, पण त्या रात्रीचं दृश्य काहीसं वेगळं होतं. मी फक्त तिथे नाच गाणी पाहून माझं मनोरंजन करायचो. पण त्या दिवशी मी मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे माझ्याने तनूला चुकून धक्का लागला आणि तेव्हाच तिथल्या फडातील लोकांनी मी तनूची खोड काढली म्हणून जबरदस्तीने मला तिच्याशी लग्न करायला लावलं. तनूनेही लग्नाला नकार दिला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तनूला माझ्या खोलीत पाहिलं तेव्हा मी घाबरलो होतो. सकाळी ती मला आहो म्हणून हाक मारत होती तेव्हा मला रात्रीचा सगळा प्रकार आठवला आणि तेव्हाच मी पुन्हा त्या फडात गेलो व त्या लोकांना म्हणालो की मी तनूला इथे आणून सोडत आहे. तर ते म्हणाले, जर तू तनूला इथे आणलंस तर आम्ही तुझी पोलिसात तक्रार देऊ आणि तनूही स्वतः साक्ष देईल की तू तिची खोड काढली आहेस. त्या लोकांनी मला जबरदस्तीने तनूशी लग्न करायला लावलं आणि माझ्याकडून पूर्ण 15 लाख रुपये घेतले. मी बदनामीच्या धाकामुळे गप्प होतो आणि मलाही वाटत होतं की तनू माझ्या विरुद्ध साक्ष देईल. जर तिने माझ्या विरुद्ध साक्ष दिली तर मग मला माझं पुढचं राहिलेलं आयुष्य कारागृहात घालावं लागलं असतं आणि मग पुढे तुझ्या भविष्याचं काय झालं असतं हाच विचार करून मी गप्प होतो. माझी एक चूक व माझी ती सवय मला नडली आणि त्या सवयीमुळे माझ्या प्रतिष्ठेवर डाग लागला. तनूला मी कोणाच्याही स्वाधीन करत नाहीये. मी तिचं एका महिला हॉस्टेलमध्ये ॲडमिशन केलं आहे. मी माझ्या मित्राशी त्या बाबतीतच बोलत होतो आणि ते बोलणं तनूने ऐकलं आणि तिला वाटलं की मी तिला कोणा दुसऱ्याच्या स्वाधीन करत आहे. तेव्हा तनू म्हणाली, साहेब, मी तर तुम्हाला घाबरत होते. मला वाटलं माझ्याकडून काहीतरी चुकत आहे आणि जर मी तुम्हाला आनंदी ठेवलं नाही तर तुम्ही फडात जाऊन माझी तक्रार करणार आणि मग मला ती लोक शिक्षा देतील. मी घाबरत होते. माझ्या मोठ्या बहिणीचंही अशा प्रकारे माझ्या त्या सावत्र आईबापाने लग्न लावलं. तिच्या नवऱ्याकडूनही त्यांनी 10 लाख रुपये घेतले. जेव्हा माझी आणि ताईची भेट झाली तेव्हा तिने मला तिच्या घरात तिला कशाप्रकारे त्रास दिला जातो ते सगळं सांगितलं आणि जर तिच्याकडून काही चूक झाली तर माझे सावत्र आईबाबा तिच्या सासरी जाऊन तिला शिक्षा देतात हेही तिने सांगितलं होतं. त्यामुळे मी घाबरत होते की जर तुम्हाला मी आनंदी ठेवलं नाही तर मलाही शिक्षा मिळेल. त्यामुळे मी या घरात आनंदाने हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून माझ्यामुळे या घरातील वातावरण बिघडू नये आणि तुम्हीही माझी तक्रार माझ्या सावत्र आईबाबांकडे करू नये. तुमचा हेतू चुकीचा नाही. साहेब, जर तुम्ही माझी साथ द्याल तर माझ्यासारख्या अजून बऱ्याच मुलींचं जीवन वाचेल. मी माझ्या सावत्र आईबाबांविषयी व त्यांच्यासोबतच्या लोकांविरुद्ध साक्ष द्यायला तयार आहे. फक्त मला तुमच्यासारख्या लोकांची साथ हवी. बाबा म्हणाले, मला तर कधीच त्या लोकांविरुद्ध कारवाई करायची होती, पण माझ्याकडे साक्षीदार नव्हता. पण आता तू एवढी भक्कम साक्षीदार आहेस म्हटल्यावर त्या लोकांवर योग्य ती कारवाई नक्की होणार आणि तुझ्यासारखं बाकी मुलींचं आयुष्य आपण वाचवू शकतो. दुसऱ्या दिवशी तनू बाबांसोबत पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिने तिच्या त्या सावत्र आईबाबांविषयी आणि त्या फडातील चाललेल्या त्या प्रकाराबाबत तक्रार दिली. त्यानंतर त्या लोकांना अटक करण्यात आली. तक्रारीनंतर बऱ्याच मुलींचं जीवन आता वाचलं होतं. त्या मुलींना गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलमध्ये घालण्यात आलं. तनूलाही पुढे तिचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. गव्हर्नमेंटमार्फत त्या मुलींचं शिक्षणही सुरू झालं आणि तनूलाही बाकी मुलींप्रमाणे हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळालं. आता आमचं नातं बहीण भावासारखं आहे. बाबा तर तिला मुलीप्रमाणे मानतात. आता दर महिन्याला आम्ही नियमितपणे तनूला भेटायला जातो. तीही आमची तेवढ्याच आतुरतेने वाट पाहते. तनूचं लग्न मी चांगल्या घरात लावून देणार असं बाबांनी तिला प्रॉमिस केलं होतं. बाबांकडून जेही झालं ती चूक होती, अशी चूक जिने बाबांना आयुष्यभरासाठी एक चांगला धडा शिकवला. माणसाकडे पैसा व नाव हे सगळं असलं तरी काही लोकांमध्ये काही वाईट सवय असतात. त्या सवयींच्या आहारी गेला तरी एवढ्या वर्षात कमवलेलं नाव धुळीस मिळायला वेळ लागत नाही, हे आजच्या कथेतून लक्षात आलं. त्यामुळे चुकीच्या सवयींना वेळीच आळा घाला, नाहीतर कधी कधी असल्या सवयी वर्षानुवर्ष कमावलेली प्रतिष्ठा क्षणात मिटवून टाकतात. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.